जय महाराष्ट्र मंडळी. आता विषय असा आहे की आम्ही इथं आलेलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी, पण आम्हाला काहीतरी दृश्य दिसलेलं आहे, म्हणजे काहीतरी दिसतंय. आणि लोकांची जी अंधभक्ती आहे, लोकांचा ज्या अंधश्रद्धा आहेत, या गोष्टी बाबतीत सांगतो तुम्हाला. मी दाखवतो, चला तुम्ही माझ्यासोबत चला. असे लोक इथपर्यंत माइंडसेट काय असतात, कुठं काय काय करतात, काय विचार असतात त्यांचे ना, कधी सांगता येत नाही. तर बघा तुम्हाला दाखवतो, समोर दिसत असं तिथं झाड आहे, तर झाडं कशी काय तुला भीती नाही वाटत असं भूत भीतनी काय? हा खरं असं पहिल्यांदा करायला चाललंय? हा फर्स्ट टाइम. ओके. अरे भाई, त्याच्या माइंडमध्ये अशा काही गोष्टी असतात ना, हां त्या व्यक्तीला असं काही गोष्टी चल बघू आता. तर माझ्यासोबत कोण आहे माहिती का तुम्हाला? आयन शूटर. हे बघा भाऊ, विचार करून कर. पहिले काय तर बोल, त्यानंतर कर. काय बोलेल? अरे काय नसतं हे सगळं. एक्सप्लोरिंग करणं गरजेचं असतं. ओके. काय निघते आतमध्ये काय माहिती? नारेल ओढले, नारेल ओढून टाकू का? म्हणजे कशाला करतात असं? का माहिती, लोकांचे काय वेगवेगळे विचार असतात, काय ना काय. काय मानलंय, नारळे हळद कुंकू आज नारळ 40 रुपयाचे वायाला घालवतात, पण ते 40 रुपये कोणाला खायला घातले असतात ते असतात. असे अंधश्रद्धा असतात लोकांमध्ये. तरी बघ तर काय उघडून त्यामध्ये. उघडून बघितलं की काय नारळ आहे फक्त, अजून काय. नारळ पडले, हळद कुंकू तिकडे पण बांधलेले. सध्या तर तुम्हाला तिकडे बी 2 बांधलेत का अजून? अशा भरपूर काही बांधले तिकडे इकडे. पण हे चांगलं फिरण्याची जागा आहे, चांगली फिरण्याची जागा आहे बरोबर, आणि सांगण्याची जागा आहे, दाखवण्याची. लोक बसतात दिसतात, अशा करून लोकांना करून लावायचे कामं करतात. तर अशा जिथे असतात ना, अशा गोष्टीपासून लांब राहावा. आणि थोडंसं सूत्र पाय टोचलं माझ्या, तर अशा गोष्टींपासून लांब राहावा. काय नसतं, अंधश्रद्धा असते, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. तुमचं माइंडसेट असतं, हे सगळं पॉझिटिव्ह माइंड आणि निगेटिव्ह माइंड व्हायब्रेशन असतात, जे तुमचे माइंडला सेटअप देतात, म्हणजे मेसेज देतात तुम्ही कसं राहता, काय राहता. आपण म्हणतो ते असं तोंड बघितल्याने दिवस खराब होतं, त्याचं तोंड बघितल्याने दिवस खराब होत नसतं. तर आपली ती दृष्टिकोन असतं, माइंडसेट असतं ते. हा ते दृष्टिकोन. ओके. आणि दृष्टिकोन 2 प्रकारचे असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. तुम्ही बघता, तुम्ही वागता, तसंच होता. म्हणून या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये आलं, सारखं त्या माइंडमध्ये आलं तर तेच तुमच्या होतीत होतं. तर म्हणून सांगतो तुम्हाला एकच विनंती, या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.